आता संपूर्ण राज्याला काळजीत टाकेल अशी बातमी यवतमाळ जिल्ह्यातून। एका बाजूला भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या व्यापार करारामुळे येत्या काळामध्ये भारतीय शेती क्षेत्राला फायदा होईल की तोटा या संदर्भामध्ये वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत। तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र हे थांबायचं नाव घेत नाहीये। आता समोर आलेली नवी आकडेवारी ही चिंताजनक आहे। जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्याच्या 31 दिवसांमध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आत्महत्या झाल्यामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासन हे हादरलंय। आत्महत्यांसाठी प्रमुख कारण नापिकी असल्याचा दावा केला जातोय। मात्र केवळ नापिकी एवढ्याच कारणाने आत्महत्या झाल्या आहेत का असा सवाल देखील विचारला जातोय। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 30 ते 50 या उमेदीच्या वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या ही जास्त आहे। शेतकऱ्यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन आता पालकमंत्री संजय राठोड यांनी केलंय। शेतकरी आत्महत्या ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे। या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करणं, आत्महत्येच्या वेळच त्यांच्यावर येऊ नये अशा पद्धतीचं सातत्यानं प्रयत्न शासन प्रशासन या ठिकाणी करत आहे। या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही ही बाब लक्षात आणून देऊ। DPC मधून तर आम्ही करणारच आहोत, पण शासन स्तरावर सुद्धा वेगळा कार्यक्रम काय आणता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न आमचे राहणार आहे। आम्ही दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी आव्हान करणार आहे, विनंती करणार आहे की आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल या ठिकाणी कोणी उचलू नये। शासन शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।